शेतकरी कर्जमाफी 2026 अंतर्गत काही निकष बदलले जाणार का? सध्या आपण पाहतोय शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया संपूर्ण राज्यभरामध्ये सुरू असताना याच्या GR वरील दोन मुद्द्यांवरून आपण पाहतोय की शेतकरी अनेक नाराज आहेत। अनेक ठिकाणी याबाबत आंदोलन देखील सुरू आहेत आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांबाबत दोन निकषांबाबत अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार असल्याची आता माहिती मिळत आहे आणि हे निकष बदलल्यास अजून अनेक शेतकऱ्यांना या कर्जमाफी अंतर्गत लाभ होणार आहे। लक्षात घ्या, ही एक महत्त्वाची कर्जमाफी प्रक्रिया असणार आहे। 2019 नंतर राज्यातील शेतकऱ्याला ही कर्जमाफी मिळणार आहे। ही एक मोठी कर्जमाफी ज्यामध्ये 34,000 कोटी आधी सांगितले होते आणि त्यानंतर परत 2017-2019 मध्ये जे शेतकरी प्रलंबित राहिले होते त्या शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीमध्ये घेतल्याने जवळपास 34 आणि 14 म्हणजे 48,000 कोटींच्या आसपास जर कर्जमाफी होणार असेल तर ही एक खूप मोठी शेतकरी कर्जमाफी आहे। 56 लाख शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी असणार आहे आणि यामध्ये वंचित राहिल्यास अनेक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे। कोरोनानंतर आपण पाहिलं की अनेक ठिकाणी शेतकऱ्यांवर वेगवेगळ्या पद्धतीने अडचणी येत गेल्या आणि या अडचणींच्या पार्श्वभूमीवर शेतकरी मोठ्या प्रमाणावर कोलमडून गेला, कर्जबाजारी झाला आणि यातूनच या कर्जमाफीसाठी अनेक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पात्र करण्याबाबत सरकार देखील विचार करत आहे आणि म्हणूनच जे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे निकष बदलले जाणार का आणि हे निकष बदलले गेल्यास कोणत्या शेतकऱ्यांना याचा अजून फायदा होणार, चला याबाबतची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। परंतु त्याआधी अशाच कामाच्या माहितीसाठी आणि पुढीलही सर्व योजनांबाबत अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्यासोबतच शेतकरी कर्जमाफीबाबत अजून एक महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे शेतकरी कर्जमाफी 3 टप्प्यात होणार असल्याची चर्चा आता सुरू आहे आणि या 3 टप्प्यांमध्ये नक्की कशा पद्धतीने कोणाला आधी कर्जमाफी मिळणार, कोणाला नंतर मिळणार, प्रोत्साहनपर अनुदान 50,000 रुपये जे आहे त्यामध्ये देखील वाढ केली जाणार का, चला सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, सध्या जे कर्जमाफीसाठीचे जे आंदोलन सुरू आहे यामध्ये कर्जमाफीच्या GR मधल्या प्रामुख्याने असणाऱ्या 2 अटी काढून टाका अशी मागणी आहे। आता या 2 अटी नक्की कोणत्या होत्या तर यातील सर्वात महत्त्वाची आणि पहिली अट म्हणजे 2019 चा निकष बदला। आता 2019 चा निकष बदला म्हणजे काय बदला, लक्षात घ्या, राज्यामध्ये 2019 साली महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही पार पडली आणि त्यावेळी राज्यातील अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला होता। आता सरकारने काय म्हटलं GR मध्ये की ज्या ज्या शेतकऱ्यांनी 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतला होता त्यांना आम्ही 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी देणार नाही तर त्यांना आम्ही 50,000 रुपयापर्यंतची कर्जमाफी देऊ। लक्षात घ्या, म्हणजे आता समजा तुम्ही 2019 साली कर्जमाफीचा लाभ घेतलाय तर तुम्हाला मिळणार किती, तुम्हाला मिळणार 50,000 रुपये। बरे 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान स्वरूपात मिळणार का तर अजिबात नाही। लक्षात घ्या, यामध्ये तुमचे कर्ज थकबाकीमध्ये गेलं असेल, समजा तुमच्यावर 1,70,000 रुपये आजचे कर्ज आहे तर तुम्ही जेव्हा हे 1,20,000 रुपये भरणार आहात तेव्हा सरकार तुम्हाला हे 50,000 रुपये देणार आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। आणि म्हणूनच अनेक शेतकऱ्यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला। ही नक्की कर्जमाफी आहे की ही बँकांसाठीची कर्जमाफी आहे, कारण समजा आमच्यावर 1.5 लाख कर्ज आहे तर आम्ही 1 लाख कर्ज बँकात जाऊन भरायचं आहे, ते देखील 31 मार्च 2027च्या आधी, आणि मग आम्हाला केवळ ह्या 50,000 रुपयांचा लाभ मिळणार, म्हणजे आमच्यावर मोठ्या प्रमाणावर अन्याय होतोय। कारण 2019 नंतर राज्यात कोविड परिस्थिती आली आणि या कोविडमुळे अनेक शेतकरी कोलमडून पडला, शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव मिळाला नाही। त्यासोबतच मागील 2-3 वर्षांमध्ये आपण पाहिले की मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आणि अशा पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना 2019 ची अट काढून टाका आणि जे जे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असतील त्या सर्वांना 2 लाखांपर्यंतची सरसकट कर्जमाफी द्या, ही मागणी जोर लावून धरत आहे। आणि याबाबत सरकारने देखील आता पुनर्विचार सुरू केल्याची माहिती मिळत आहे। याबाबत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील सांगितलं की सरकार शेतकऱ्यांच्या या मागणीवर सकारात्मक निर्णय घेणार आहे। मुख्यमंत्री देखील याबाबत सकारात्मक आहेत, म्हणजे सकारात्मक असल्यास की 2019 ची अट काढून जे जे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरतील त्या सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी हे 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नवे जुने करणारे शेतकरी, अर्थातच ज्या शेतकऱ्यांना हे 50,000 रुपये मिळणार आहे प्रोत्साहनपर अनुदान स्वरूपात। खरं तर आधीपासूनच आम्ही म्हणतोय की प्रत्येक वेळी कर्जमाफीमध्ये जे शेतकरी रेग्युलर असतात त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर अन्याय होतो, यावेळी देखील झाला आहे। कारण जे शेतकरी थकबाकीमध्ये आहेत त्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी आणि जे शेतकरी चालू म्हणजे जे शेतकरी बँकांचे कर्ज वेळोवेळी भरतात, व्याज भरतायत, सर्व गोष्टी वर्षाच्या वर्षाला नवजुनं करतायत आणि त्या शेतकऱ्यांना मिळतंय का, त्यांना मिळतंय 50,000 रुपये, म्हणजेच की या शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय होत आहे। आणि म्हणून ही 50,000 रुपयाबाबत आणि हे 50,000 रुपये देखील सरसकट मिळणार नाही, तर यामध्ये देखील अट टाकली। कोणती अट टाकली की
ज्या शेतकऱ्यांनी 22, 23, 23, 24, 24, 25 या 3 वर्षांपैकी 2 वर्षांमध्ये नवजुनं केलेलं असावं आणि त्यासोबत या चालू वर्षात आणि पुढीलही वर्षात त्या शेतकऱ्यांनी त्याचं कर्ज नवजुनं करणं बंधनकारक करण्यात आलं आहे। आणि मग जर सलग 4 वर्ष शेतकऱ्यांनी कर्ज नवजुनं करायचंय आणि तर त्याला या 50,000 रुपयाचा लाभ मिळणार असेल तर त्याचं व्याजामध्ये सर्व रक्कम जाईल, म्हणून ही देखील अट काढून टाकण्याची मागणी आहे आणि याबाबत देखील पुनर्विचार होईल। आता 3 टप्प्यांमध्ये शेतकरी कर्जमाफी होणार असल्याची माहिती मिळत आहे। सुरुवातीला 2 लाखांपर्यंत जे शेतकरी आहेत, जे कोणत्याही अटी किंवा निकषाविना 40 लाख शेतकरी असणार आहेत, त्यांना सुरुवातीला कर्जमाफी दिली जाईल। त्यानंतर प्रोत्साहनपर अनुदान 50,000 रुपये जे आहेत, त्यामध्ये जे शेतकरी पात्र ठरतील त्यांनाही 50,000 रुपये अनुदान दिले जाईल। अर्थातच प्रत्येक वेळी जे शेतकरी पात्र ठरतील त्यांच्या याद्या येतील आणि याद्या आल्यानंतर तुम्हाला तुमची ई-केवायसी अथवा आधार प्रमाणीकरण करून घ्यावे लागेल। तुमच्याकडे ॲग्रीस्टॅक अर्थातच फार्मर आयडी असणे देखील आवश्यक असणार आहे आणि मग तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे। आणि शेवटी ओटीएस म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखांच्या वरचं कर्ज आहे त्यांनी वरची रक्कम बँकेमध्ये आणून भरल्यानंतर त्यांना 2 लाखांची माफी मिळेल आणि हे 50,000 रुपये याची अट बदलल्यानंतर नक्कीच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे। तुम्हाला या कर्जमाफीबाबत काय वाटते? नक्कीच हे अटी किंवा निकष बदलले जावेत का? कमेंट करून सांगा। तुम्ही कर्जमाफीच्या कोणत्या प्रकारामध्ये बसता हे देखील कमेंटच्या माध्यमातून, तुमचे प्रश्न देखील कमेंटच्या माध्यमातून विचारायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।